नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. भाऊ जय महाराष्ट्र. भाऊ जसे शब्द वाऱ्यासारखे उडून जातात तशी जीवाभावाची माणसं रक्तातली नाती डोळ्यासमोरून लांब निघून जातात. कापराची ज्योत हवेत विरली ना विरली क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि मने नावाची ज्योत एक प्राणज्योत मालवली गेली आणि आज द्वितीय पुनर्समरण आहे. त्या अनुषंगाने आपण काय सांगू शकता? जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला वेळ लावणारा हा मने बैल गेली 2 वर्षापूर्वी आपल्यातून अचानक निघून गेला. त्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालं आणि एवढंच दुःख या जोळेकर कुटुंबाला झालं. आज त्यांच्या एक घरातला सदस्य आज निघून गेला आणि पोटचा गोळा कसा मुलांचा जातो त्या पद्धतीने हा मने बैल या जोळेकर कुटुंबातून गेला. तेवढंच दुःख आम्हा सर्व गाडोमालकांना झालं आणि त्याचा द्वितीय पुनर्स्मरण अतिशय कंठटातून येतो. आमचे सहकारी मित्र रोशक जवळकर असतील आणि बाळासाहेब जवळकर असेल त्यांचा अतिशय जवळचा हा घरातला मने बैल गेल्याने त्यांना जेवढं दुःख झालं तेवढं दुःख आम्हा गाडोमालकांना झालेलं आहे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत. कधीच म्हणत नाही की मन्याबाईल आमच्यातून गेला म्हणून आमचे राजू वसंतराव जवळकर आहे. हाच मन्याबाईल आहे आमच्यासाठी. राजू शेट्टी आमच्या अख्ख्या खेड तालुक्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी भरपूर असं योगदान दिलं आहे. बाळासाहेब नाना जवळकर असतील, राजेंद्र शेठ वसंतराव जवळकर असतील आणि नानासाहेब मन्याबाईला निवडून आलेले आहेत. हे मी सिद्ध करतो. नानांना आशीर्वादच मन्याबाईला दिले, अशा कित्येक लोकांना आशीर्वाद दिले. मी जरी सुप्रसिद्ध रील स्टार मामा झालो असेल केवळ आणि केवळ मन्याबाईलामुळे झालेला आहे. मन्याबाईल हे दैवत नसून एक शंकराचा एक अवतार आहे आणि हा सगळ्यांमध्ये आमच्या तालुक्यामध्ये खेळ झाला. वाघगावमध्ये इथे सर्वकडे मन्याबाईलाचं अस्तित्व आहे म्हणजे आहे. साहेब धन्यवाद. तुम्ही आताच मन्या बैलाच्या म्हणजे मनी आनंदीचा बैल आहे आणि आज त्याचे म्हणजे जीवाला एक कासेवासे करून हुरूर लावून गेलेला मन्या आज राम लक्ष्मणाची जोडी जशी म्हणजे राम चाले वाटे आणि लक्ष्मण झाडी काठी ऐसे बंधू प्रेम कैसे होते आणि बाळासाहेबांनी राजू शेठ यांनी काय केलेलं की मन्याला एक स्वतःचा पाठचा बंधू समजून आज त्याची काय केलेली की स्थापणुका केलेली आहेत. आणि भाऊसाहेब तुमचं पाऊल आणि तुमच्या पाऊल खुणा जुन्या आठवणीच्या जुन्या उजवळी तुम्ही असेच मन्या तुमच्या पाठीशी खंबीर राहील आणि त्याचा कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर राहील. अपराजित योद्धा आपल्या सर्वांचे सहकारी आणि खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू शेठ जवळकर आणि त्यांचे बंधू बाळासाहेब जवळकर यांचे खऱ्या अर्थानं ज्यांनी मुलाप्रमाणे त्याच्यावर प्रेम केलं ते स्वर्गीय मन्या याच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. खरं पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांची या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा झाली. तसं पाहिलं तर मन्याबाईच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर मन्याबाई हा केवळ एक नाव नव्हतं, ते एक ब्रँड होता आणि ह्या ब्रँडने खऱ्या अर्थाने या जवळकर कुटुंबाला सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये मोठी उंची मिळवून दिली. आणि आपण पाहतो महाराष्ट्राचे बैलगाडा शर्यत म्हणजे महाराष्ट्राचा श्वास आहे. मन्याबाईने आपल्या कर्तृत्वाने हा श्वासाला गतिमान करण्याचं काम केलं आणि हे करताना शर्यत कुठलीही असो त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं मालकाचं नाव कधीही कमी होऊ दिलं नाही. मन्याबाईच्या नावावर अनेक किताब आहेत. हिंद केसरी असेल, महाराष्ट्र केसरी असेल, अशा अनेक किताब त्यांनी आपल्या राजू शेठ जवळकर यांना मिळवून दिले. आणि जसं पाहिलं तर राजू शेट्टी यांनी त्यांच्या परिवारानं विशेषतः बाळासाहेबांनी मन्याबाईला आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे मुलाप्रमाणे प्रेम केलं आणि त्या अनुषंगानं आज आपण पाहतो की मन्याबाई यांनी हयात तर नाव कमवलंच परंतु आज खऱ्या अर्थानं एवढी गर्दी पाहिली तर ही साक्ष देते की मन्याबाईंनी मैदान तर गाजवलं पण
बैलगाडा प्रेमींच्या किंवा समाजाच्या मनावर प्रेम केलं, मनात स्थान मिळवलं. खरं पाहिलं तर आज मण्याबाईला जाऊन 2 वर्ष पूर्ण होत आले, परंतु जवळेकर परिवारानं त्यांच्या आठवणी जागृत ठेवत असताना या क्षेत्रातील प्रेमी लोकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी बोलवलं. आपणही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आणि खरं पाहिलं तर 2 वर्ष होऊनही राजू शेठच्या आणि त्यांच्या परिवाराच्या मनातून मण्याबाईची थोडी जागा कमी झालेली नाही. असंच प्रेम राजू शेठ जवळेकरांना त्यांचे परिवार राहावं असंच या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे स्वर्गीय आमदार सुरेश वगैरे प्रतिष्ठानच्या वतीनं मण्याबाईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या परिवाराला एक मोठं उंचवून येऊन ठेवलेलं आहे. उपस्थित आपणा सर्वांच्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं मण्याबाईला मी तर मानवंदना देतोच. आपण सर्वजण आलात, राजू शेठवर कायम असंच प्रेम राहू द्या अशाच आशा व्यक्त करतो आणि थांबतो. हरिओम. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं नगरसेवक महेशदादा शेवकरी, त्याचप्रमाणे नगरसेवक जय महाराष्ट्र. गोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.